उद्या मी क्वेश्चन्स विचारले तर सांगू नका की मला समजलं नाही. आताच काही डाऊट असतील तर विचारून घ्या. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊयात. कंपॅरिझन ऑपरेटर. ठीक आहे, कंपॅरिझन ऑपरेटर्स मध्ये बघू आता आपण. कंपॅरिझन ऑपरेटर आर यूज टू कम्पेअर द टू व्हॅल्यू. जसं स्कूलमध्ये तुम्हाला शिकवलेलं की दोन व्हॅल्यू असेल तर दोन व्हॅल्यू मध्ये मोठा कोणता. आता सपोज 5 आहे आणि 4 आहे, ह्या दोघांमध्ये लेस कोण आहे 5 आणि 4 मधून? कोण आहे? 4 आहे. हा, मग ह्यालाच काय बोलतो? कंपॅरिझन. ह्याच्यामध्ये दिलंय की ऑपरेटर कोणता यूज करतो आपण? लेस वापरतो. म्हणजे सपोज इकडे बघा, यूज टू चेक वेदर एक्सप्रेशन 1 इज लेस दॅन एक्सप्रेशन 2. म्हणजे एक्स आणि वाय दिलंय. सपोज इकडे काय केलंय त्यांनी, एक्स मध्ये 20 ठेवलंय आणि वाय मध्ये 25 स्टोअर केलंय. तर ह्याच्यामधून एक्स काय आहे? ट्रू. रिझल्ट काय असेल तुमचा? ट्रू, बिकॉज 20 छोटाच आहे 25 पेक्षा. आता ग्रेटरचं, आता ह्याच्यामध्ये काय चेक होईल? एक्सप्रेशन 1 मोठा आहे का एक्सप्रेशन 2 पेक्षा? मग रिझल्ट मध्ये काय जाईल? एक्स ग्रेटर दॅन वाय. मग रिझल्ट विल ऑलवेज बी फॉल्स, बिकॉज काय एक्स मध्ये छोटी आहे 20 आहे आणि वाय मध्ये 25. कंपॅरिझन ऑपरेटर्स. आता लेस दॅन इक्वल्स टू. ओके, मग बुल रिझल्ट इज इक्वल्स टू एक्स लेस दॅन इक्वल्स टू वाय. मग रिझल्ट विल हॅव द ट्रू, काय व्हॅल्यू ट्रू. एक्स काय छोटा असेल. आता इथे काय केलंय, एक्स मध्ये काय ठेवलंय 20 आणि वाय मध्ये ठेवलंय 25. हा, मग नंतर इथे चेक करतोय आपण 20 लेस आहे का 25 पेक्षा? हो आहे, मग आपला रिझल्ट ट्रू असेल. आता नेक्स्ट मध्ये काय दिले? ग्रेटर इक्वल टू. म्हणजे एक्स मध्ये 20 आहे, वाय मध्ये 25 आहे, तर 20 मोठा आहे का 25 पेक्षा? नाही, मग रिझल्ट विल हॅव दी फॉल्स. इक्वल्स टू म्हणजे आपण चेक करणार की हे दोघांमध्ये व्हॅल्यू सेम आहेत का की नाही. नॉट इक्वल टू म्हणजे इकडे आता एक्स मध्ये 20 आहे तर वाय मध्ये 25, हे दोन्ही व्हॅल्यू नॉट इक्वल आहे का? हो, इक्वल नाहीच आहे, मग रिझल्ट विल हॅव व्हॅल्यू. मग रिझल्ट काय रन केल्यावरती रिझल्ट भेटेल ट्रू. आता नेक्स्ट आपण हे कंपॅरिझन ऑपरेटर समजले सगळ्यांना. स्कूल मध्ये आपल्याला होतं लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू. समजलं? येस मॅम. काही डाऊट नाही ना कोणाला? ओके. नेक्स्ट आपण आता बघणार आहे लॉजिकल ऑपरेटर्स. Logical operators are used to evaluate the expressions and return a Boolean value. The following table lists the usage and descriptions of the commonly used logical operators. म्हणजे लॉजिकल ऑपरेटर्स कोणते असणार? अँड, नॉट आणि ऑर. पहिला आपण एक्सप्रेशन बघणार आहे अँडचं. आता हे तुम्हाला इकडे असे नाही समजणार, आपण नोटपॅड मध्ये आणि एक्सॉर. ठीक आहे, हे मी तुम्हाला नोटपॅड मध्ये सांगते. नोटपॅड याच्यामध्ये बघू, व्हाईट बोर्ड मध्ये. ठीक आहे, आता इकडे बघा, हे व्हाईट बोर्ड मध्ये सांगते. आता आपल्याला लॉजिकल ऑपरेटर्स मी सांगते तुम्हाला. लॉजिकल ऑपरेटर्स आहे हे 3 आहेत. स्क्रीन दिसतीये ना माझी? हो मॅम, दिसते. और, अँड और, नॉट. ठीक आहे, पहिले हे एवढं समजून घेऊ आपण. अँड हे 3च आहेत मोस्टली. ए, आता हा आपण हे ट्रूथ टेबल बनवणार. ए आणि हा बी आहे माझा. ठीक आहे, ए 1 आहे, बी मध्ये पण 1 आहे, ए परत 0 आहे. हे इम्पॉर्टंट आहे का? 0 इथं 1 आहे,
परत 0 आहे. मग 1 इथे पण काय आहे, आता 0 आहे, आता इथे 1 आहे. ठीक आहे. आता मला आता परफॉर्म करायचं आहे माझं अँड ऑपरेटर ए अँड बी. तर ए अँड बी मध्ये कसं होतं, ए अँड बी मध्ये कसं होतं, जर तुमचं 1 आणि 1 हे दोन्ही पण असेल, 1 म्हणजे हे ट्रू आणि 1 दोन्ही पण ए आणि बी दोघं पण 1 असेल, तर इथे येतं 1. इथे कसं होतं, आता दुसरं अजून कसं एक्झाम्पल आहे, सपोज दोन्ही पण ए आणि बी 0 असेल तर काय येतं 0. तिसरं कसं एक्झाम्पल आहे, जर दोघांपैकी एक जरी 0 असेल, ए आणि बी दोघांपैकी एक व्हॅल्यू 0 असेल तरी पण 0 अँड मध्ये. ओके, दोघांपैकी एक व्हॅल्यू 0 असेल तर 0. आता नेक्स्ट आपण बघणार आहे ए, नेक्स्ट आपण बघणार आहे ए और बी. ठीक आहे. आता ह्याच्यात कसं येतं, दोघांपैकी ए आणि बी दोघांची जरी व्हॅल्यू 1 असेल तर 1 येतं. आता दोघांची ए आणि बी दोघांची व्हॅल्यू इकडे बघा, दोघांची व्हॅल्यू 0 असेल तरी पण 0 येतं. आता दोघांपैकी एकाची जरी 1 असेल, 1 आणि 0, ए मध्ये 1 आहे तर इथे 1 येणार. ए आणि बी, बी मध्ये 1 आहे तर इथे काय येणार, 1 येणार. ठीक आहे. आणि नॉट मध्ये कसं असतं, उलट असतं, अँडचं उलट. नॉट मध्ये जर इकडे 1 असेल तर इथे कसं असेल, इथे 1 आला असेल तर इथे कसं आला असेल, 1 सेकंड, 0 1 सेकंड आम्ही बघून की नॉटचं काय आहे. नॉट म्हणजे उलट. जर तुमचं एक्सप्रेशन जर ट्रू होत असेल, आता इकडे एक्सप्रेशन बघा, ए अँड बी चं 1 होते ट्रू, तर इकडे कसं येईल अपोजिट ह्याचं 0. मग इकडे 0चं कसं येईल 1, परत अँडचं 0चं 1. जर एक्सप्रेशन ट्रू होत असेल तर फॉल्स होईल आणि फॉल्स होत असेल तर ट्रू. म्हणजे इकडे बघा, 1चं 0 होतंय, 0चं 1 होतंय, परत 0चं 1 होतंय आणि 0चं फॉल्स असेल तर ट्रू. उलट करायचं. आता नेक्स्ट आपण बघू, XOR मध्ये काय होतं, रिटर्न्स ट्रू इफ आयदर एक्सप्रेशन 1 और एक्सप्रेशन 2 इज ट्रू. जर हे दोघांपैकी ट्रू असेल तर ट्रू. म्हणजे 2 आहेत एक्सप्रेशन, str1 आणि str2. सपोज str1 ट्रू असेल आणि str2 फॉल्स असेल तरी पण ते काय रिटर्न करेल, ट्रू. आणि इट रिटर्न्स फॉल्स जर दोन्ही पण ट्रू आणि ट्रू आहे, str1 पण 1 असेल, str2 पण 1 असेल तर ते काय रिटर्न करेल, 0.
जर दोघी पण 0 0 असेल तरी पण काय रिटर्न करेल 0. म्हणजे हे तुम्ही असं असं करू शकता स्क्रीन. सपोज आता हे बघा हे दोघं पण 1 आहेत ना, तर मग XOR मध्ये कसं येईल, दोघं पण 1 आहेत तर 0. आता इथं दोघं पण 0 आहे तरी पण काय येईल 0. A आणि B दोघांपैकी एक जरी 1 असेल तर 1. दोघांपैकी A आणि B एक जरी 1 असेल तर 1. हे आहे तुमचं XOR. आता इकडे त्यांनी क्वेश्चन दिलाय, एक्सेप्ट दी 5 नंबर्स अँड डिस्प्ले द सम आणि एव्हरेज. तर 5 नंबर युजर कडून घ्यायचे, ऍडिशन आणि त्याची एव्हरेज काढून आपल्याला दाखवायची आहे. ओके. आणि आता मला एक्सप्लेन करा समरी. ते आपण प्रोग्राम तर आपण करणारच आहे. एक्सप्लेन मला कोण करेल? शुभम वाघ तू कर. एक्सप्लेन कर. मगाशी पण शुभम वाघनीच केलंय ना, नको तू नको. कुणाल तू कर एक्सप्लेन. समरी एक्सप्लेन कर. In this topic, you learn that all types of operator in C sharp like arithmetic, logical, and comparison. Ma'am, मग ह्या टॉपिक मध्ये ऑपरेटर्स झाले शिकले आपण, जसे अर्थमॅटिक, लॉजिकल. आवाज खूप या टाइपचे. पाठीमागं खूप डिस्टर्बन्स येते. मोठ्याने बोला, ऐकून आहे. आणि हा मॅम, ते बाहेर बसले थोडं. हा. याच्यात अर्थमॅटिक आणि लॉजिकल आणि कंपॅरिझन टाइप आपण शिकलोय ऑपरेटर्सचे. अरिथमेटिक मध्ये काय काय येतं? काय ते अरिथमेटिक मध्ये? अर्थमॅटिक्स मध्ये मॅम आपण जसे प्लस मायनस इंटू या टाइपचे ऑपरेटर्स येतात. हा हा. लॉजिकल मध्ये? लॉजिकल मध्ये मॅम आपल्याला आता 1 मिनिट पण नाही झालंय सांगून लॉजिकल. व्हाईट बोर्ड मध्ये काय शिकवलं आता लॉजिकल मध्ये? मॅम तेच काय ते काय शिकवलं लॉजिकल मध्ये? काय काय येतं? कुणाल तुझं कधीच लक्ष नसतं बर का. शुभम थोरात तू एक्सप्लेन कर. लॉजिकल मध्ये काय काय येतं? ऍड येतो, ऑर येतो आणि ते आणि नॉट आणि एक्सॉर. आता 1 मिनिट पण नाही झालं. उद्यापर्यंत काय लक्षात राहील तुमच्या? ठीक आहे, एक्सप्लेन कर. अँड काय, ऑर काय, नॉट काय? एक्सप्लेन कर. कंपॅरिझन मध्ये काय येतं? कंपॅरिझन मध्ये काय येतं शुभम? तुम्ही लेक्चरच अटेंड नाही करत का? आता पण 5च जण कनेक्टेड आहेत. कंपॅरिझन मध्ये लेक्चर मध्ये काय तर मोठ्याने बोल. मॅम A लेस दॅन इक्वल टू A लेस दॅन B असं मॅम. A हा मोर हा दॅन B असं. हा ठीक आहे. विवेक लॉजिकल एक्सप्लेन कर. विवेक
मॅम लॉजिकल मध्ये मॅम येतोय मॅम जेव्हा आवाज? एंड असेल ना, हा जेव्हा एंड असेल जेव्हा सेम व्हॅल्यू असेल, जसं ए मध्ये 1 असेल, बी मध्ये 1 असेल तर 1 येतो, हा आणि एक जरी 0 असेल तर ते 0 येतो, म्हणजे हा 0 1 1 0 0 0. हा आणि ऑर मध्ये सेम असेल ना तर तो हम्म. सेमच येतो, जसं 1 1 असेल तर 1 येतो, हा 0 0 असेल तर 0 येतो, हम्म. आणि 1 0 असेल तर त्यामध्ये 1 येतो, म्हणजे डिफरन्स हा असेल तर 1 येतो. हा आणि नॉट मध्ये नॉट मॅम मध्ये मॅम हा सर, अँडच्या हा. अपोजिट. हा हा मॅम एंडच्या ऑपोजिट. हा 1 असेल तर 0 0 असेल तर 1 असं. असेल तर 1. हा एक्सऑर मध्ये कसं येतं? एक्सऑर मध्ये कसं येतं? एक्सॉर मध्ये जर आपलं अँड मध्ये 1 1 असेल तर 0 येणार. हा 0 1 असेल तर 1 येणार. हा 1 0 असेल तरी पण 1 येणार, आणि हा 0 1 असेल तरी 1 येणार. हा सेम आणि सेम व्हॅल्यू असेल हा तरच ती 0 येणार. अपोजिट येणार तिच्या. हा ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता ऐकलं शुभम, सगळे शुभम्सनी? मॅम एक्सॉर परत सांगा. एक्सऑर मध्ये कसं आहे, ए आणि बी आहे. ए मध्ये 1 असेल आणि बी मध्ये जर 0 असेल तर काय येईल? आउटपुट 1. ए मध्ये 0 असेल आणि बी मध्ये 1 असेल तर आउटपुट येईल 1. म्हणजे काय, जर दोघांपैकी कोणत्याही एकामध्ये 1 असेल आणि एकामध्ये 0 असायला पाहिजे तर आउटपुट ट्रू येतं, म्हणजे 1. 1 म्हणजे ट्रू आणि 0 म्हणजे फॉल्स, असं लक्षात ठेवा. तर एकामध्ये जरी ट्रू असेल आणि एकामध्ये फॉल्स असेल, ए आणि बी पैकी, तर ट्रू येणार एक्सऑर मध्ये. जर दोघांमध्ये ट्रू असेल, म्हणजे जर दोघांमध्ये 1 1 असेल तर 0 येणार, आणि दोघांमध्ये जरी फॉल्स फॉल्स असेल, म्हणजे 0 0 असेल तरी 0 येणार. समजलं हे? आता क्लिअर झालं? हो. ठीक आहे, आता आपण प्रोग्राम बघणार आहे. आपला जो प्रोग्राम त्यांनी इकडे दिलाय, काय करायचंय, ऍडिशन करायची आणि एव्हरेज करायची युजर कडून व्हॅल्यूज घेऊन. मी उद्या प्रोग्राम पण विचारू शकते, म्हणून आजच्या लेक्चर मध्ये जे काय होईल ते व्यवस्थित प्रॅक्टिस करून यायचंय उद्या. आपल्याला काय 5 सब्जेक्टचे मार्क्सची ऍडिशन करायची आणि 5 सब्जेक्टचे मार्क्सची त्याच मार्क व्हॅल्यूची एव्हरेज पण काढायची आहे. आता फर्स्ट मी काय करते, इंट subject 1 subject 2 subject 3 डिक्लेअर करून घेतले. आता console डॉट राईट लाईन. मॅम विज्युअल स्टुडिओ मध्ये कोणते पॅकेज डाउनलोड करायचे? पॅकेज म्हणजे ASP.NET करायचे का ADO.NET? नाही, ते सगळेच येतं विज्युअल स्टुडिओ मध्ये. तुला सेपरेट सेपरेट कसं काय विचारलं? पूर्ण .NET मध्ये सगळंच पाहिजे तुम्हाला. ASP पण पाहिजे, ADO पण पाहिजे, C# बिशप सगळं. विज्युअल स्टुडिओ 2015 कम्युनिटी एडिशन डाउनलोड करायचं. फ्री डाउनलोड विज्युअल स्टुडिओ करा, कम्युनिटी एडिशन. मॅडम आम्ही 19 केलंय. हा 19 केलं. 18 केलंय. चालेल, 18 केलं असेल तर, म्हणजे या लोकांनी 18 केलं, त्यांचं प्रॉपर चालत असेल तर ठीक आहे. कोणतं पण केलं तरी, व्हर्जन कोणतंही केलं तरी चालेल, पण प्रॉपर चालायला पाहिजे तुमच्या लॅपटॉप मध्ये, तेच करा. आणि काही इश्यू येत असेल तर मला सांगा. टीम व्ह्यूअरनी मी तुम्हाला इन्स्टॉलेशनचं सांगेल. कोणाला काही इश्यू आहे? व्हेरिएबल हा बोल. डिक्लेअर करायचं राहिला ऍव्हरेज. व्हेरिएबल डिक्लेअर केलेत मी. हे काय सब्जेक्ट नाही, सब्जेक्ट केलं, ऍव्हरेज पण काढायचे ना आपल्याला. हा, ते करू आपण स्टेप बाय स्टेप.
सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचा काही पण इश्यू असेल तर त्यांनी मला मेसेज करायचे, कोणाला पण आला तर. प्लीज एंटर द mark for subject 1. ओके, नंतर sub1 is equals to console dot read line. आता इथे मला एरर आली. काय एरर आली कोणी मला सांगशाल? काय काय प्रॉब्लेम आहे इथे? कन्व्हर्जनचा प्रॉब्लेम आहे. काय करावं लागेल? शुभम थोरात तू सांग काय करावं लागेल? तीनही शुभम पैकी कोणी पण सांगा काय करावं लागेल? कन्वर्ट करायला लागेल. काय कसं लिहायचं कोडिंग? कन्वर्ट कन्वर्ट. हा, मग पुढे इंट हा INT इंटू डायरेक्ट इंट लिहायचं असं. नाही, मग कन्वर्ट टू इंट, convert to int32. कन्वर्ट टू INT 32. हा, नाही झालं सॉल्व तरी पण. काय प्रॉब्लेम आहे? डॉट राहिला मॅम. कुठं डॉट राहिला? डॉट कन्वर्टच्या पुढे कन्वर्ट डॉट टू इन 32 आणि इकडे असं ब्रॅकेट द्यायचं. ब्रॅकेट. आता परत लिहिणार, हे कॉपी पेस्ट होणार 5 वेळा. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, तिसरा, सेव. आता इथे हे ना सब्जेक्ट 2, एंटर द मार्क्स फॉर सब्जेक्ट 2. व्हेरिएबल आहे ना सब्जेक्ट 3. मग इथे ना 4, इथे ना 4, मग इथे ना 5, मग इथे ना 5. समजलं सगळ्यांना काय केलंय? आता रीड करून घेतलं. आता मला काय काढायचंय? टोटल काढायची आहे आणि ऍव्हरेज काढायचंय. तर टोटल मला एक व्हेरिएबल घेईल मी, टोटल कॉमा ऍव्हरेज. इथे येईल मी टोटल इज इक्वल्स टू सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट, हे बघा खाली येतं 2 प्लस सब्जेक्ट 3, हे असं सिलेक्ट करून टॅब दाबत राहायचं, प्लस सब्जेक्ट काय ना 4 प्लस सब्जेक्ट 5. सम केली. आता एव्हरेज काढायचे मला. ते एव्हरेज पहिले मी समला प्रिंट करून घेते. कन्सोल डॉट राईट लाईन सम ऑफ मार्क्स इज प्लस एसी टोटल. आता मला काय करायचं? ऍव्हरेज, AVRAG, ऍव्हरेज इज इक्वल्स टू टोटलचा टोटल डिवायडेड बाय 5 सब्जेक्ट आहे तर 5. ओके, आणि इथे मी प्रिंट करेल कन्सोल डॉट राईट लाईन ऍव्हरेज इज प्लस ऍव्हरेज. आणि इथे नंतर येईल आपलं जर कन्सोल डॉट रीड लाईन लास्ट, जसं आपलं रिटर्न 0 होतं तसं. मग आता पहिलं मी बिल्ड करेल माझ्या प्रोग्राम मध्ये काय एरर्स आहेत का चेक करायला. बिल्ड सोल्युशन करायचं कंपायलेशन साठी. काही एरर नाहीये. रन ग्रीन बटन दाबायचं. आता स्क्रीन शेअर करते आउटपुटची. एंटर द मार्क्स 50, 60, 70, 40, 80. आता इकडे आले सम इज 300 आणि एव्हरेजेस 60 आलं ऍव्हरेज.
समजलं सगळ्यांना काय केले? आता नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहे ब्रांचिंग. तुम्हाला सगळ्यांना समजलं ना काय केलंय वगैरे आपण? हा, ते हे आपल्या अरिथमेटिकचं आपण एक एक्झाम्पल बघितलंय. ब्रांचिंग वगैरे स्टार्ट करण्याच्या आधी आपण कंपॅरिझनचं वगैरे पण एखादं बघूया. ऍडिशनचं, आता तुम्ही ऍडिशनचं बघितलंय, ऑपरेटर ऍडिशन कसं यूज केलं, ह्याच्यात एव्हरेज कसं काढलं. सिमिलरली तुम्ही सबट्रॅक्शन पण तसंच यूज करायचं, डिव्हिजन पण तसंच. ओके, आता कंपॅरिझन ग्रेटर देन आणि लेस देनचं बघूया. कंपॅरिझन, आणि इकडे मी लॉजिकलचं पण दाखवते सेम याच्यातच. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट तर फॉर लूप मध्ये सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आता इथे आपण काय करणार आहे, कंपॅरिझन साठी आपण 2 व्हॅल्यू युजर कडून मागणार आहे आणि आपण चेक करणार आहे की दोघांपैकी कोणती ग्रेटर आहे. तर मग आपण इकडे ते इंट num1 num2 सेमीकोलन console डॉट राईट लाईन मध्ये आपण लिहिणार आहे प्लीज enter the value for enter the first comparison. ओके, मग नंतर काय येणार, num1 is equals to console dot read line. आता इकडे माझा एरर आलाय का? आलाय. काय एरर आलाय? तेच एरर आलाय. मग आपण काय करतो, परत इथे कन्वर्ट करू. कन्वर्ट डॉट टू इंट 32 आलाय. असं नंतर इथे परत जाणार आपण console डॉट राईट लाईन, हीच लाईन कॉपी करायची, पेस्ट केली. फर्स्ट जागी सेकंड येणार, इथं सेकंड आणि इकडे येणार num2. आता कंपॅरिझन साठी मी काय वापरणार, इफ माहिती आहे ना सगळ्यांना काय इफ काय बरं, इफ कसा वर्क करतो सांग. तीन शुभम पैकी कोणताही शुभम सांग. इफ कंडिशन काय आहे, जे आपण C++ मध्ये इफच्या बद्दल काय शिकलो होतो, कसं लिहिलं होतं इफचं कोड. काय सिंटॅक्स आहे इफचं, असाइनमेंट पण लिहिली ना तुम्ही. इफ विवेक तू नाही सांगायचा. 3 शुभम आहेत ना, थोरात, थोरवे, वाघ, ह्या तिघांपैकी कोण पण सांगेल. इफ बुलियन एक्सप्रेशन कर्ली ब्रॅकेट ओपन. अक्षय वीर पण नाही सांगणार. शुभम थोरात, थोरवे आणि शुभम वाघ तिघांपैकी सांगा. तिघ जण आणि तो कुणाल एक, 4 जण बिलकुल काय अभ्यास नाही करत. शुभम थोरवे तू सांग, इफ कसं लिहितो. इफ मध्ये कंडिशन येईल मॅडम. हा, आणि कसं चालेल, तो कंडिशन येईल आणि पुढे काय होईल. आणि मग इफ ए म्हणजे ए ग्रेटर दॅन बी असं घेतल्यावरती मग कॉमा देऊन, कॉमा नाही पहिलं काय घेतलेलं आहे, आय इज इक्वल टू 0 घेतलेलं पहिलं आपण. तू फॉर लूप Condition. नको सांगू, तू कन्फ्युज होते फॉर लूप आणि इफ मध्ये काय होतं. इफ मध्ये कंडिशन घेणार, मग ती कंडिशन ट्रू नसेल तर मग ते इल्स मध्ये जाईल. कुठं जाईल, इफ कंडिशन ट्रू नसेल, ट्रू नसेल तर हा कुठे जाईल, इल्स, एल्स इफ मध्ये इल्स. जाईल. ओके,
इफ मध्ये कंडिशन घेणार, जर ती कंडिशन ट्रू नसेल तर एल्स मध्ये जाईल, अदरवाइज हा. इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. उद्या जर कोणाला उद्या मोस्टली ह्या 3 शुभमलाच विचारले जातील क्वेश्चन आणि कुणाल एक. या चौघांना जर आन्सर करता नाही ना आलं तर मग पुढचे लेक्चर्स ते लोक अटेंडच नाही करणार. मग त्यांना 100 टाइम्स मॉक टेस्टचे क्वेश्चन्स लिहून ईमेल करावे लागतील. इफ आता इथे आपण चेक करणार, इफ जर num1, आता हे काय ग्रेटर दॅन, हे आपलं कोणतं सिम्बॉल आहे, कंपॅरिझनचं सिम्बॉल आहे. इफ ग्रेटर दॅन num2 असेल तर मग ओपनिंग ब्रॅकेट मध्ये काय येईल, कन्सोल डॉट राईट लाईन num1 व्हॅल्यू काय num1 प्लस इज ग्रेटर, तिकडे काय येणार एल्स कन्सोल डॉट राईट लाईन इज ग्रेटर, आणि इथे काय येणार कन्सोल डॉट रीड लाईन. ठीक आहे, पहिलं आपण एवढं करून बघू. युजर कडून 2 व्हॅल्यू मागून कोणती ग्रेटर आहे ती चेक करणार आहे. बिल्ड करते सोल्युशनला पहिलं. काय एरर नाहीये माझ्या प्रोग्राम मध्ये, आता रन करून मॅम बघते. इज मध्ये num2 येईल. चुकीचं लिहिलंय का मी? ओके थांब, एल्स मध्ये num2. ठीक आहे, सेव्ह मेल रन न्यू शेअर. ओके, आता मी सपोज करते 5 10. आता 10 इज ग्रेटर हे प्रिंट होऊन आलेलं आहे. नंतर आता लॉजिकल मध्ये कसं हे होईल, आता मला एक चेक करायचंय की num1 ग्रेटर दॅन num2 और च कंडिशन देईल. जर num1 ग्रेटर दॅन num2 और, हे ब्रॅकेट मध्ये मी इथे लिहिते और, आपण हे और असं वापरतो, चेक करायचंय मला. जर num1 नॉट इक्वल टू असायला पाहिजे num2 पेक्षा. ओके, जर num1 आता इथे नॉट इक्वल टू num2, म्हणजे आता कंडिशन कशी झाली, num1 जर ग्रेटर असेल num2 पेक्षा, किंवा अँड ऑरच्या बदले सपोज मी अँड देते. आता बघायचं कंडिशन, जर num1 ग्रेटर दॅन num2 आणि num1 जर इक्वल नसेल num2 ला तर प्रिंट करा ग्रेटर, अदरवाइज num2 ला ग्रेटर प्रिंट करा. ठीक आहे, आता हे असे की इथे मी कंडिशन काय बनवली, आता num1 जर मोठा असेल num2 आणि हे दोघं जर 2 व्हॅल्यू इक्वल पण नसायला पाहिजे, म्हणजे कसं, जर हे दोघं पण ट्रू असायला पाहिजे, ही पण ट्रू असायला पाहिजे आणि ही पण ट्रू असायला पाहिजे, तरच इफ मध्ये येईल. जर दोघांपैकी एक जरी फॉल्स झाली, सपोज नंबर 1 ग्रेटर नाही, म्हणजे ग्रेटर तर इक्वल नसेल तर ग्रेटर तर नसेलच, ग्रेटर पण नाही आहे. सपोज ही दोघी पण जर 0 असला, नंबर 1 मध्ये जर 5 असेल, नंबर 2 पण 5 असेल, म्हणजे आता हे नॉट इक्वल टू ची तर फॉल्स होती, म्हणजे इकडे 0 येते, आता ही पण फॉल्स येते, तर मग हे फॉल्स फॉल्स, तर जरी दोन्ही फॉल्स असलं तरी तो इफ मध्ये जाणार नाही. अँडचं काय डेफिनेशन की दोघं ट्रू असायला पाहिजे, ए पण ट्रू आणि ही पण ट्रू, तरच इफ मध्ये येतं. ठीक आहे, समजलं का मी काय म्हंटले ते? हॅलो, परत एकदा सांगा ना. हे बघ इथे कमेंट करते. आता सपोज num1 आहे 5, num2 आहे मी 5, युजरनी 5 एंटर केलं. आता आपलं काय आहे, आता हा जो ब्लॉक आहे आपला, हा जो राउंड ब्रॅकेट आहे तो आहे आपला ए.
आणि हा आहे आपला बी. ओके, आता फाय ग्रेटर दॅन फाय आहे का? आणि इकडं काय आपलं फाय इक्वल टू फाय, नॉट इक्वल टू फाय. हे आपले आहेत. ए मध्ये ही कंडिशन आहे आणि बी मध्ये आपली ही कंडिशन आहे. आता फाय ग्रेटर दॅन फाय आहे का? नाही, तर आपलं फॉल्स होतंय इकडे. आणि अँड फाय नॉट इक्वल टू फाय म्हणजे 5 आणि 5 इक्वल नाहीयेत असं तो बोलतोय, पण ते इक्वल आहेत ना, मग इकडे पण फॉल्स. ए मध्ये पण फाय आणि बी मध्ये नंबर 1 मध्ये पण फाय, नंबर 2 मध्ये पण फाय, दोन्ही इक्वल आहेत. तो बोलतोय नॉट इक्वल फाय, मग आपला कंडिशन फॉल्स होतंय. फॉल्स म्हणजेच काय? झिरो. फॉल्स म्हणजेच काय? झिरो. आता 0 आणि 0 काय येतं? झिरो ना, बरोबर ना? हा, मग 0 आणि 0, तर 0 असले तर मग आपल्या ह्या इफ ब्लॉक मध्ये तो एंटर नाही होणार. जेव्हा तो आपलं इथं 1 असेल 1, तेव्हाच तो इफ ब्लॉकच्या आतमध्ये जाणार आपला एक्झिक्युशन. अदरवाईज कुठे जाणार? तो एल्स मध्ये. समजलं का आता तरी? हा, आता रन करून बघू, तुम्हाला दाखवते. आता एल्स मध्ये जाईन तो आणि फाय आणि दुसरा नंबर पण फाय, तर फाय इज ग्रेटर, हा एल्स मध्येच गेलाय. आता हे कसं समजेल तुम्हाला एल्स मध्येच गेलाय का नक्की? तर इथं मी अजून एक लाईन लिहून ठेवते एल्स मध्ये जाऊन, इज ग्रेटरच्या बाजूने ते इन एल्स ब्लॉक. ठीक आहे, असं ही लाईन लिहून ठेवते. आता मी परत एक्झिक्यूट करते बिल्ड करून. हे बघा, फाय इज ग्रेटर इन एल्स ब्लॉक. आता समजलं तो एल्स ब्लॉक मध्येच गेलेला आहे. समजलं तुम्हाला काय केलंय आपण कोड? Yes, ma'am. सिमिलरली ऑरचं पण असंच. आता हे जे असेल ना, असंच तुमचे कंडिशन्स मध्येच अँड आणि ऑरचं वगैरे सगळं चेक होत जाणार. आता आपण पुढचं घेऊया ब्रँचिंगचं. आणि म्हणजे आपले जे लॉजिकलचे आहेत प्रोग्राम्स, त्या इफ मध्ये ब्रँचिंग जे आपण स्टडी करणार आहे. ब्रँचिंग म्हणजे आपण इफ एल्स, स्विच केस वगैरे जे आपण C++ मध्ये सगळं जे बघितलं होतं ना, तेच सगळं C# मध्ये रिपीट आहे. परत तुमचं सगळं रिव्हिजन पण होऊन जाईल. तेच सगळं रिपीटेड टॉपिक्स आहेत आपल्या इकडे. आता परत ब्रँचिंग. सगळं C आणि C++ पूर्ण रिपीट आहे C# मध्ये. म्हणजे तुम्हाला जेव्हा C आणि C++ परफेक्ट येईल ना, तर तुम्हाला C# शिकवायची पण गरज नाही पडणार. तुम्ही स्वतः बघून बघून पण शिकू शकता C आणि C++ आलं की. आता तुम्ही बघू शकतात की इथं ब्रँचिंग मध्ये काय आहे पहिलं टॉपिक? डिसिजन मेकिंग. ह्याच्यामध्ये काय काय टॉपिक्स कव्हर होतात? इफ एल्स आणि स्विच केस. परत आपण आज रिवाइज करतोय. इफ एल्स स्विच केसची परत रिव्हिजन होतीये. उद्या मी जर काही क्वेश्चन्स विचारेल ह्याच्यावरती आणि तुम्ही मॉक टेस्ट पण लिहून दिली आहे. उद्या जर तुम्हाला आलं नाही तर तुम्हाला ती मॉक टेस्ट 100 टाइम्स लिहून ईमेल करावी लागेल. तर नीट लक्ष देऊन ऐका इकडे आणि प्रिपेअर करून या उद्यासाठी पण. आता फर्स्ट आपण बघणार आहे इफ. पहिलं इंट्रोडक्शन पार्ट आहे. C# provides the many decision making statement that helps the flow of the C# program based on the certain logical conditions. Here you will learn about if else and nested if else statement to control the flow based on the conditions. म्हणजे आपली कंडिशन देणार असते. आपण इफ मध्ये काय कंडिशन देणार आहे, जसं आपण देतो C++ मध्ये
जर आपली कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि जर आपली कंडिशन ट्रू नसेल तर एल्स मध्ये जातो. आणि इफ मध्येच असं, इफ मध्ये काय, इफ सी शार्प इन्क्लुड्स द फॉलोइंग फ्लेवर्स ऑफ इफ स्टेटमेंट्स, म्हणजे टाइप्स आहे त्याच्यात. इफ स्टेटमेंट मध्ये एल्स ब्लॉक नसतो, ओनली जर तुमची इफ कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक मध्ये जातो, अदरवाईज काहीच नाही. एल्स इफ मध्ये जर तुमच्याकडे मल्टिपल कंडिशन असतील, 2-4 कंडिशन्स असतील तर एल्स इफ ब्लॉक यूज होतो. एल्स मध्ये जर तुमची इफ ची कंडिशन जेव्हा ट्रू नाही होत तेव्हा तो फॉल्स जर असेल तर बाय डिफॉल्ट मग तो एल्स मध्ये जातो. आता 1 बाय 1 आपण स्टडी करू. सेम सी प्लस प्लसच रिपिटेशन आहे. ज्यांना सी प्लस प्लस मध्ये काय समजलं नसेल, काय प्रॉब्लेम असेल, त्यांनी इकडे परत लक्ष द्या. If statement, the if statement contains the boolean condition followed by a single or multi-line code block to be executed at runtime. If a boolean condition evaluates to true, then the code block will be executed, otherwise not. म्हणजे जर तुमची इफ कंडिशन जर ट्रू असेल तरच तुमच्या आतमधला कोड एक्झिक्यूट होईल, अदरवाईज नाही. आता इकडे त्यांनी डायग्राम दिले. जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर कंडिशनल तुमचा कोड एक्झिक्यूट होईल, अदरवाईज नाही एक्झिट होणार. इकडे प्रोग्राम दिलाय, मगाशी आपण केलाय हा प्रोग्राम. 2 व्हॅल्यू घेतले 10 आणि 20. जर आय मोठा असेल जे पेक्षा तर आय इज ग्रेटर दॅन जे असं प्रिंट करतोय. इफ एल्स मध्ये अँड इफ एल्स स्टेटमेंट कन्सिस्ट ऑफ 2 स्टेटमेंट, if statement and else statement. Okay, when the expression in an if statement is evaluated to true, then if block is executed, otherwise the else block would be executed. म्हणजे जर तुमची if चं कंडिशन ट्रू असेल तर तुमचं if स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील, अदरवाईज एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. आता इकडे फ्लो डायग्राम दिलाय कंडिशनचा. इफ कंडिशन ट्रू असेल तर इफ कोड, जर तुमचं कंडिशन फॉल्स असेल तर एल्स कोड मध्ये जाणार, एक्झिक्यूट होणार एक्स कोड मधलं. ओके, आता स्विच केस आपण बघणार. हे इफ एल्स आणि स्विच केस वरती आपण असाइनमेंट पण केलेले आहेत. मेनू ड्रायव्हरचा प्रोग्राम जर तुमच्याकडून लक्षात, तुम्हाला तर आठवतच असेल, तुम्ही तो प्रोग्राम माझ्याकडून 2-3 वेळा करून घेतला आहे. उद्या मी तो टेस्टला विचारणार आहे तुम्हाला, मेनू ड्रायव्हरचा प्रोग्राम पण. Switch statement. The switch statement can be used instead of if-else statement when you want to test a variable against 3 or more conditions. Here you will learn about the switch statement and how to use it efficiently in C# program. Switch case means multiple तुमची conditions असतात आणि break तुम्ही टाकतात. ओके, एक मॅच होतात आणि बाय डिफॉल्ट जर काहीच मॅच नाही झाली कोणत्या कंडिशनची तर डिफॉल्ट जे तुम्ही स्टेटमेंट दिलेलं असेल ते प्रिंट होतं. स्विच केस सगळ्यांना माहिती, जे सी प्लस प्लस मध्ये आहे तेच टोटली सेम इकडे आहे. फक्त सी आउटच्या जागे कन्सोल डॉट राईट लाईन आहे, सी इनच्या जागे कन्सोल डॉट रीड लाईन आहे. सगळा प्रोग्राम तसाच. स्विच, मॅच, एक्सप्रेशन, व्हेरिएबल, केसेस येणार आणि ब्रेक येणार आणि नंतर लास्टला डिफॉल्टची स्टेटमेंट आणि ब्रेक, हे त्याचं सिंटॅक्स आहे. आता हे डायग्राम मध्ये एक्सप्रेशन तुम्हाला दिलेला असेल. जर तुमचं केस मॅच होते एक्सप्रेशनची तर कोड ब्लॉक 1, जर नाही होत तर परत केस 2 सी मॅच करून बघेल तर कोड ब्लॉक 2 आणि मग कोड संपतं. केस 3 चं मॅच करून बघेल कोड ब्लॉक 3. जर कोणाशीच मॅच नाही होत 1, 2, 3 कोणते पण केसेस एक्सप्रेशनची मॅच नाही होत तर मग बाय डिफॉल्टची जी स्टेटमेंट असेल ती एक्झिक्यूट होईल आणि मग तुमचा प्रोग्राम एक्झिट होईल. ठीक आहे, समरी 3 शुभम पैकी एक पहिलं पॉइंट शुभम थोरात एक्सप्लेन करेल, सेकंड पॉइंट शुभम वाघ आणि थर्ड पॉइंट शुभम थोरवे. चला 3 शुभम एक्सप्लेन करा. फर्स्ट हा एक्सप्लेन. C# provide 3 types of decision making statement like if else and switch case. हा, पहिला पॉइंट एक्सप्लेन कर. इफ म्हणजे काय कर शुभम. If म्हणजे शुभम आता ज्या शुभमने पहिला पॉइंट वाचलाय ना तो सेकंड पॉइंट पण एक्सप्लेन करेल. an if statement contains boolean expression followed by one or more statement.
म्हणजे इफ ब्लॉक म्हणजे काय असतं? इफ कंडिशन म्हणजे काय असतं? इफ कंडिशन एक्सप्लेन कर. नेक्स्ट दुसरा शुभम. इफ केस मध्ये मॅडम ट्रू असेल काय असतं? कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट करतो. हा आणि नसेल तर नसेल तर ब्रेक. काय? इफ मध्ये ब्रेक. किती वेळा झाले आपले ही इफ इफ एल्स? सी मध्ये झाले, सी प्लस प्लस मध्ये झाले, डॉटनेट मध्ये पण आता होत आले, तरी तुम्हाला इफ इफ एल्स येईना. एल्स मध्ये जातो मग. हा आणि कोणी एक दुसऱ्याची हेल्प नाही करायची. नेक्स्ट शुभम थोराट. एक्सप्लेन कर स्विच केस. स्विच केस का कसं आहे सिंटॅक्स? स्विच केस म्हणजे काय? मॅडम तो पाहतो कोणत्या कोणत्या केस वन हा, एक्सप्रेशन होतंय का, हा. ट्रू होतंय का, फर्स्ट हे होतंय का, ट्रू होतंय का, सेकंड होतंय का, क्लास सेकंड, क्लास थर्ड नसेल तर मग बाय डिफॉल्ट मध्ये जे प्रिंट असतं ते प्रिंट होतं. हा आणि जर मॅच होत असलं तर मॅच जर क्लास वनचं मॅच होत असलं तर तिथूनच ते एक्झिक्यूट होतं. हा केस वन म्हण, क्लास वन नाही. हा. केसेस असतात केस आणि वन. एक्सप्रेशन. ठीक आहे, लक्ष देऊन लेक्चर ऐकत जा. तीन वेळा हे शिकून झाले इफ इफ एल्स आणि स्विच केस. उद्या मी कंपल्सरी हे विचारणार आहे विथ प्रोग्राम्स. आणि 3 शुभमला पहिला आलेल्या 3 शुभमला विचारणार आहे. तिन्ही शुभमला आणि प्लस कुणालला. ठीक आहे, आजसाठी एवढंच. उद्या एवढंच. तुम्ही पहिलं प्रॅक्टिस करून या. जे आजच्या लेक्चरला झाले ते सगळं प्रॅक्टिस करा.